मित्रांनो, इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच की भारतीय जी आपली पोस्ट बँक आहे त्या बँकेमध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीच्या सुवर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि या भरतीसाठी तुम्ही आता तुमचे अर्ज करायचे आहेत। तर यामध्ये आता सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत की नक्की ही भरती काय आहे, तसेच यासाठी मोबाईलवरून तुम्ही अर्ज कसा करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती आहे। कागदपत्र कोणते आवश्यक असणार आहेत त्याबरोबर तुम्हाला जाहिरात देखील आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, तसेच अशाच नोकर भरती अपडेट असतील किंवा सरकारी योजना असतील या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, चला आपण याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या मराठी भाषेत पाहूया। तर यामध्ये बघा, सर्वात प्रथम काय आहे की तुमचे शिक्षण जर विविध क्षेत्रातून पदवीधर म्हणजेच की तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट असाल, तुमचं BCom असेल, BSc असेल, BA असेल किंवा BE असेल, B फार्मसी असेल, असे कुठल्याही क्षेत्रातून तुम्ही ग्रॅज्युएट असल्यानंतर तुम्हाला या भरतीचा अर्ज करता येणार आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँक या विभागामध्ये ही सरकारी नोकरी असणार आहे आणि यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात। आता यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे तर तुम्ही तुमच्या घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात। यामध्ये तुम्ही मोबाईलवरून देखील अर्ज करू शकता, तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही आहे। कागदपत्रांची माहिती आणि इतर सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहोत। तसेच अर्जाची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिली आहे आणि तुम्हाला यामधून अर्ज कसा करायचा ते देखील आपण सांगणार आहोत। अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 21 मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। 21 मार्च लक्षात घ्या, म्हणजे 7 दिवसांमध्ये या भरतीचा अर्ज करण्याची मुदत संपणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या भरतीसाठी तुमचे अर्ज करायचे आहेत। आता यामध्ये बघा, पाहूया आपण। नमस्कार मित्रांनो, भारतीय पोस्ट पेमेंट बँक विभागामध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणजे लक्षात घ्या, यामध्ये एक्झिक्युटिव्ह हे पद आहे जे की अत्यंत महत्त्वाचे पद आहे आणि या पदामध्ये 30,000पर्यंत उमेदवारांना वेतन देखील मिळतं, कारण ही एक महत्त्वाचे बँकिंग क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाच्या पदांपैकी एक पद असल्यामुळे यामध्ये उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी दिली जाते आणि यामध्येच संपूर्ण राज्यभरातून त्यासोबतच देशातून देखील उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत। आता यामध्ये दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो सर्वांचा, तो म्हणजे की एकूण जागा किती असणार आहेत। बाबा, भरती तर निघाली आहे पण या भरतीमध्ये खूप कमी जागा आहेत का किंवा किती जागा असणार आहेत, तर एकूण 51 जागांची भरती यामध्ये होणार आहे। संपूर्ण देशभरात उमेदवारांना नोकरी मिळणार आहे। याच्या अंतर्गत महाराष्ट्र असेल, गुजरात असेल किंवा इतरही कर्नाटक असेल, कुठल्याही राज्यामध्ये उमेदवारांना निवड झाल्यानंतर यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात। आता इंग्लिशमध्ये देखील याबद्दल आपण यामध्ये माहिती दिली आहे बघा की इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स रिलीज अ नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ पोस्ट नेम्ड एक्झिक्युटिव्ह टू अप्लाय फॉर दिस पोस्ट कॅन्डिडेट्स नीड्स टू सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन। देर आर टोटल 051 म्हणजे 51 वॅकंट पोस्ट फॉर विच कॅन्डिडेट्स विल बी गेट सिलेक्टेड। द लास्ट डेट फॉर रजिस्ट्रेशन इज 21 मार्च 2025 and hence all interested candidates must submit their application before the last date। म्हणजे तेच सांगितलं आहे की जर तुम्हाला या योजने किंवा तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा किंवा तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असल्यास तुम्ही या भरतीसाठी दिनांक 21 मार्चच्या आधी तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत। डॉक्युमेंटसह सर्व फीस देखील भरायची आहे जेणेकरून तुमचा अर्ज सबमिट होणार आहे आणि तुम्ही या भरतीसाठी किंवा या भरतीच्या पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहात। आता ही IPPB भरती म्हणजेच की काय, इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती म्हणून हिला IPPB असं बोलतात। आता यामध्ये भरती विभाग बघा, भरती श्रेणी असेल किंवा ही सर्व माहिती दिली आहे। पदसंख्येबद्दल देखील खाली एक सविस्तर सांगितलं आहे की एकूण 51 जागा आहेत। पुन्हा एकदा पदाचे नाव यामध्ये आपण पाहू शकता की हे एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती केली जाणार आहे। नोकरीचे ठिकाण काय असणार आहे तर उमेदवारांना निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे। खाली जाहिरात देखील आपण पाहू शकणार आहात। त्या जाहिरातीमध्ये यामध्ये नक्की कुठे कुठे किती जागा आहेत याबद्दल देखील आपल्याला माहिती मिळणार आहे। आता IPPB भरती म्हणजे ही भरतीचा लास्ट डेट काय असणार आहे तर लास्ट डेट तुम्हाला माहिती आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे तर या भरतीसाठी आपण फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकतो। सध्या आपण पाहतो की काही भरतींसाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पोस्टा थ्रू डॉक्युमेंट देखील पाठवावे लागतात, जे की एक हार्ड कॉपी प्रिंट असतात। त्या प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अर्जासोबत अटॅच करून त्या सेंड कराव्या लागतात, परंतु ह्या भरतीमध्ये फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज करण्याची आवश्यकता या भरतीमध्ये नाही आहे। अर्ज करण्याची शेवटची मुदत तुम्हाला या आधी देखील माहिती आहेच, पुन्हा एकदा सांगतो मी, 21 मार्च 2025 पर्यंत या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयोमर्यादाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 21 ते 35 वर्ष वयोगट, कारण हे एक अत्यंत महत्त्वाचे आहे की बाबा आम्हाला या भरतीचा अर्ज करायचा किंवा आम्ही या भरतीचा अर्ज करण्याची आमची इच्छा आहे, परंतु आम्ही वयोगटामध्ये किंवा वयोमर्यादेमध्ये त्याची पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये बसतो का असे देखील अनेकांचे प्रश्न होते। तर यामध्ये बघा 21 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत, जे की ओपन कॅटेगरी
कॅटेगरीमध्ये येत आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण वगैरे किंवा इतरही जे SC ST असेल किंवा इतर OBC या प्रवर्गात येत नाही त्यांच्यासाठी यामध्ये 21 ते 35 वर्ष देण्यात आलं आहे. परंतु जे OBC प्रवर्गामध्ये येतात, OBC प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांना या अंतर्गत 3 वर्षांची सूट असणार आहे. म्हणजेच की 21 ते 38 वर्ष वय असल्यास देखील OBC प्रवर्गातील उमेदवार या भरतीचा अर्ज करू शकतात. त्यानंतर SC ST जे की आपला आहे की जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गासोबत जो PWD म्हणजेच की जे अपंग आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांना देखील यामध्ये 5 वर्षांची सूट असणार आहे. म्हणजेच की जर तुम्ही SC ST किंवा तुम्ही PWD अथवा तुम्ही वुमन म्हणजेच की महिला प्रवर्गात असल्यास तुम्हाला यामध्ये 21 ते 35 प्लस 5 म्हणजे 21 ते 40 वर्ष वय असेल तुमचं तरी देखील तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहात. अर्ज करण्यासाठी शुल्क काय असणार आहे तर जे ओपन आहेत, ओपन प्रवर्गामध्ये येतात, खुला प्रवर्गामध्ये येतात, ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही त्यांना 750 रुपये प्रमाणे यामध्ये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे किंवा परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. आणि जे राखीव अथवा मागास प्रवर्ग जो की मी तुम्हाला याआधी देखील सांगितला, PWD असेल, महिला असेल, राखीव प्रवर्ग असेल, ते प्रवर्गात असल्यास त्यांना केवळ 150 रुपये शुल्क असणार आहे. कागदपत्रे कोणती लागणार आहे तर यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा क्लिअर पाहिजे, जो की स्कॅन केलेला असावा, जेणेकरून तो फोटो तुमचा व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड होईल. त्या फोटोच्या खाली तुमची तारीख असल्यानंतर अत्यंत चांगलं आहे, कारण आता अनेक भरतींसाठी यामध्ये खाली तारीख देखील असणे आवश्यक असते. त्यानंतर तुमचा एक रहिवासी पुरावा किंवा ओळखीचा पुरावा म्हणून या ठिकाणी आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, मतदान कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, यापैकी कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. रहिवासी दाखला असणार आहे किंवा तुमच्या उमेदवारांची स्वाक्षरी देखील व्यवस्थित पद्धतीने करायची आहे. स्वाक्षरी क्लिअर दिसायला हवी, जेणेकरून त्या साईजमध्ये जी साईज अपलोड करण्यासाठी दिली आहे त्या साईजमध्ये स्वाक्षरी तुमची येणार आहे. शैक्षणिक कागदपत्रांमध्ये काय येणार आहे तर तेच की तुमचे शिक्षण जे झालं आहे, समजा तुम्ही BA पास असाल, तुम्ही BCom पास आहात तर ते डॉक्युमेंटचे तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. नॉन क्रिमिलियर जातीय दाखला, या 2 गोष्टी कोणाला लागणार की जे कॅटेगरीमध्ये येतात, जे की ओपनमध्ये नाही आहेत, जे की कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही जातीय दाखला असेल किंवा नॉन क्रिमिलियर डोमासाईल हे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक असणार आहे. MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र, म्हणजेच की जर एखादा उमेदवार आहे तो की अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास त्याच्याकडे MSCIT अथवा त्यांनी टॅली असेल किंवा दुसरा कुठलाही कम्प्युटर कोर्स केला असल्यास, प्रोग्रामिंग कुठला कोर्स केला असल्यास ते देखील तुम्ही सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करू शकता. उमेदवाराला कामाचा अनुभव असल्यास अनुभवाचे देखील प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. आता वेतन श्रेणी, पगार किती बाबा, आम्ही काम तर करू पण आम्हाला पगार किती असणार आहे तर यामध्ये महिना 30,000 रुपये प्रमाणे एक चांगली वेतन श्रेणी देखील यामध्ये उमेदवारांना मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही खाल्यानंतर बघा तुम्हाला आता ही जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यानंतर तुम्ही या भरती जाहिरात किंवा PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा, या बटनावर क्लिक करून तुम्ही या भरतीची जाहिरात देखील पाहू शकता या ठिकाणी. आणि ही जाहिरात पाहून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. तुमचा अर्ज तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होऊन त्यानंतर तुमचा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. नोकरी भरती जाहिराती पाहण्यासाठी वर क्लिक करून तुम्ही तुमचा महाराष्ट्र नोकर भरती जाहिरात जो की आहे त्यावर तुम्हाला राज्यातील इतर सर्व भरती अपडेट मिळतात. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिली आहे. जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करून घ्या. तर ही अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत